हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रॉयल आरी ब्लाउज डिझाईन। आज आपण पाहणार आहोत एकदम सोपा आणि सुंदर आरीवर्क ब्लाउज डिझाईन फॉर बिगिनर्स, जे तुम्ही घरी बसल्या करू शकतात। आरीवर्क म्हणजे काय तर सुईने बनवलेली नाजूक कला, जी ब्लाउज, लेहंगे आणि साडीला रॉयल लुक देते। हा व्हिडिओ खास नवशिक्यांसाठी आहे। स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की बेसिक आरीवर्क कसं सुरू करायचं। तर आज माझ्या व्हिडिओमध्ये मी आरीवर्कसाठी लागणारं मटेरियल तुम्हाला सांगणार आहे। चला तर बघू आरीवर्कसाठी बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत कुठलं कुठलं साहित्य लागतं आणि ते घेताना कसं निवडायचं। सगळ्यात फर्स्ट मी तुम्हाला दाखवणार आहे जरी थ्रेड। आरीवर्कमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जरी थ्रेड। जरी थ्रेड निवडताना आपण नेहमी 423 नंबरचा जरी थ्रेड घ्यावा, कारण मी आधी हा 733 नंबरचा जरी थ्रेड आणला होता, पण हा लगेच तुटतो। जरी थ्रेड हा वर्क करताना तुटायला नको, म्हणून नेहमी चूज करताना 423 नंबरचा जरी थ्रेड घ्यायचा। त्यानंतर मेन म्हणजे सुई। तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही बिगिनर्स असणार तर आधी टुलिपची, जी की 14 नंबरची 0.5 mm टुलिप जापान नावाची सुई असते, ही तुम्ही स्टार्टिंगला यूज करू शकतात। त्यानंतर एकदा का ती सुई आपल्या हातात बसली की नंतर अशा प्रकारची सुई घ्यायची, जी आपण जरी थ्रेड वर्कसाठी करू शकतो। त्यानंतर बीड्सचं जर काम असलं तर आपण अशी सुई यूज करू शकतो, आणि जे शुगर बीड्स जे की खूप छोटे असतात त्यासाठी आपल्याला ही लाकडी सुई लागते। तर या आहेत आरीवर्कसाठी लागणाऱ्या सुई। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं शुगर बीड्स। शुगर बीड्स शिवाय आरीवर्कचं काम कंप्लीट होऊ शकत नाही। हे बघा मैत्रिणींनो, शुगर बीड्स घेताना अशी शुगर बीड्स घ्यायची जे की गोल्डन आणि राऊंड मध्ये आकार असतो। हे शुगर बीड्स घेताना बऱ्याच महिला फसतात, मी सुद्धा फसली। हे बघा, मी फर्स्ट टाइम असे शुगर बीड्स आणले होते, जे की ज्यांची पॉलिश काम करतानाच गेली, म्हणून मी ही यूज करत नाहीये। असे शुगर बीड्स घ्या, जेणेकरून तुमचं वर्क चांगलं दिसेल। त्यानंतर सेकंड कट पाइप्स, किंवा यांना कट बीड्स पण म्हणत असतात, जे की गोल्डन कलरचे घ्यायचे। त्याच्यामध्ये गोल्डन शायनीपणा पाहिजे, जो की आपल्या ब्लाउजला अजूनच सुंदर बनवतो। हे बघा। नेक्स्ट स्टोन चेन, जी गोल्डन कलरची घ्यायची। त्याच्यानंतर हे आहेत स्टोनचे प्रकार। याच्यात रेड कलर, ग्रीन कलर हे ड्रॉप शेप मध्ये घेतलेत। त्याच्यानंतर राऊंड शेप मध्ये रेड कलर, ग्रीन, तुम्हाला जो हवा तो कलर तुम्ही घेऊ शकतात। त्याच्यानंतर कट पाईप मध्ये रेड कलर आणि गोल्डन कलरचे पण कट पाईप्स घेतलेत, असे पण तुम्ही घेऊ शकतात। शुगर बीड्स मध्ये आणखी एक कलरचा प्रकार आहे, जो की रेड कलर। त्याच्यानंतर मला अजून एक हा जांभळ्या कलरचा एक भेटलेला आहे। टिकली, टिकली पण तुम्ही चूज करताना चांगल्या प्रकारची टिकली यूज करायची, म्हणजे जी की वर्क खराब होत नाही। ही टिकली बघा किती शायनी आहे। कुंदन स्टोन हा अजून एक प्रकार आहे आरीवर्कसाठी लागणारा। यात मी वेगवेगळे शेप्स घेतलेत, राऊंड शेप, स्क्वेअर, ट्रायंगल, ड्रॉप शेप। एक मी तुम्हाला दाखवते की याच्याने पण वर्क खूप सुंदर होतं। हे बघा मैत्रिणींनो, हे आहेत ड्रॉप शेप बीड्स। हे आहेत गहूमणी, ही आहे जरदोशी, लक्ष्मी कॉइन। जर तुम्हाला देवीचा मुखोटा वगैरे बनवायचा असेल तर असा लक्ष्मी कॉइन लागतात। हे लटकन, स्लीव्हजला लावण्यासाठी असे लटकन्स लागतात। स्टोन चिटकवण्यासाठी B7000 हा ग्लू यूज करायचा। ब्लाउज आखण्यासाठी ही ग्लास पेन्सिल,
थ्रेड कटर, त्यानंतर कॉटन थ्रेड पण लागतो आणि असे सिल्क थ्रेड पण लागतात मैत्रिणींनो, ज्यात तुम्ही वेगवेगळ्या कलरचे सिल्क थ्रेड घ्यायचे ज्याने आपल्याला अजून सुंदर सिल्कचं आरीवर्क करता येईल। हे आहेत गोल्डन कलरचे 3 mm चे मोती, हे आहेत गोल्डन कलरचे 5 mm चे मोती, जे तुम्ही असे गुच्छामध्ये पण भेटतात आणि पॉकेटमध्ये पण भेटतात। हे आहेत व्हाईट कलरचे 4 mm मोती आणि हे आहेत व्हाईट कलरचे 3 mm मोती। बीड्स, शुगर बीड्स, कुठलेही मणी भरायचे असतील तर आपल्याला अशा प्रकारचा पॅटर्न हवा असतो, ज्यामध्ये की सुई आतमध्ये जात नाही आणि मणी आपल्या सुईमध्ये येतात। आणि हे सगळं वर्क स्टार्ट करताना आपल्याला असा कॉटनचा कपडा हवा असतो। लक्षात ठेवा मैत्रिणींनो, अस्तरचा कपडा घ्यायचा नाही, कारण आपण बिगिनर्स आहोत। बिगिनर्सनी जर अस्तरच्या कपड्यावर वर्क केलं तर धागा अडकतो, त्यामुळे असा कॉटनचा कपडा घ्यायचा। आणि सुरुवातीला तुम्हाला हवं असेल तर अशी 12 इंचची रिंग घ्यायची। हे बघा, तिला अशी ओपन करायची, अशी असते ती रिंग। आणि नंतर 18 इंची रिंगवर प्रॅक्टिस सुरू करायची, जी की अशा पद्धतीची रिंग मिळते आणि त्याच्यासोबत 18 इंची स्टँड घ्यायचं, जेणेकरून तुम्ही स्टँडवर अशी रिंग ठेवून वर्क करू शकता। मी तुम्हाला मटेरियल दाखवलेलं आहे, तरी तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर मी तुम्हाला हँडमेड लिस्ट दाखवते, ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आरीवर्कसाठी लागणारं सर्व प्रकारचं मटेरियल दाखवलेलं आहे। पुढील व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।